नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 जून 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये तर पाहू शकता. पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही हे रोटावेटरमध्ये शेत तयार करून ठेवलेलं आहे. कारण की राज्यामध्ये आता ना 7 जून 8 9 तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काय करणार आहे, पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी हे सगळी रेडी करून ठेवलं. गवत उगवलं होतं म्हणून काय केलं, हे रोटावेटर केलं. आणि या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 6 जूनपर्यंत तुम्ही शेतं तयार करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7 जून 8 9 10च्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जर 7 8 10 जूनपर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा, 12 जूनपर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वडे नाणे वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 जूनपासून ते 18 जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे, म्हणजे ह्या पावसामध्ये 7 ते 8 TMC पाणी आलं होतं. तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाणी येणार आहे. कशामुळं की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, जुन्नर तिकडं खूप पडणार आहे. त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार आहे. इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं. म्हणून हे सांगू इच्छितो. आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगोळा, तसेच बुलढाणा जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात 13 जूनपासून ते 18 जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे. तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही. कारण की या पावसातच आत्तापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो, जवळपास 350 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि याच्यानंतर 7 8 जूनला देखील भागबदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 17 देखील खूप पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे. जमिनीमध्ये पीक खूप ओलं आहे, पेरलं तरी उगवू शकतं. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी पेरताना स्वतःचा निर्णय घ्या. पेरायचं तर पेरू शकता. निर्णय घेत असताना शेतकऱ्याला कळतं पेरायचं की नाही. इतकी वल असली तर कधी पेरलं तर उगवतं. म्हणून हे शेतकऱ्याला सगळ्याला माहीत असतं. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्या. पण राज्यात सांगू इच्छितो, आता म्हणजे हे 2 जून ते 6 जूनपर्यंत काल बरंच मला शेतकऱ्याचे फोन आले की सर पाऊस सुरू झाला. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, पाऊस एकदम बंद होणार नाही. ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठंच असा पाऊस पडलेला दिसत नाही. म्हणजे सांगायचं झालं तर हे खंड पडलेला नाही, काही नाही. म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो, आज देखील तुम्ही पाहू शकता. म्हणजे धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी तुरळक अशा 10-10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या सरी येत राहणार आहे. त्याच्यानंतर 3-4 तारखेला देखील इकडं विदर्भात देखील म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव तिकडं देखील थोड्या सरी येणार आहे. 10 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या, एवढ्या मोठा पडणार नाही, फक्त 10-20 मिनिटाचा पाऊस पडणार आहे. पण 6 जूनच्या अगोदर तुम्ही काय करा, शेतं तयार करून घ्या. कारण की शेतामध्ये तण झालेलं आहे. आणि तण झाल्यामुळं जर तुम्ही शेत नाही तयार केलं तर 7 8 जूनला पाऊस पडेल, पुन्हा तुम्हाला वापसा भेटणार नाही. त्याच्यानंतर काय होईल की 13 ते 18चा इतका पाऊस पडेल की त्याच्यात तुम्हाला मग तुमच्या शेतात वापसाच होणार नाही. त्याच्यामुळं तुमची पेरणी थोडी हे होईल. म्हणून तुम्ही काय करा, 13 ते 17 जो राज्यात धो पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्या अगोदर मात्र 7 8 9 10ला देखील राज्यात पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर यामध्ये आज 2 3 4 5च्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या 10 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या सरी येणार आहे. हे देखील लक्षात घ्यायचं. शेतकऱ्यांनी पेरणीचा लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा. आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये, त्या शेतामध्ये काय केलं, इतकं म्हणजे पहिल्यांदा तण उगवलं होतं.
सुरुवातीला रोटावेटर झालं, पाळी हाणून घेतली आणि आता म्हणजे हे 2-3 दिवसांना लगेच पेरणीचा निर्णय आम्ही देखील घेणार आहेत. म्हणून हे देखील सांगू इच्छितो. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल सोलापूर जिल्ह्यामध्ये मी काल बऱ्याच ठिकाणी ते शेतकरी उद्घाटन प्रसंगी गेल्याच्यानंतर पाहणी केल्याच्यानंतर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 450 ते 500 मिलीमीटर पाऊस झाला आहे. खडे फुटले आहेत. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला त्या शेतातलं पाणी काढून द्यावं लागेल. नसता आता उद्याचा 7-8-9चा देखील पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर 13 ते 17 पडणार आहे. म्हणून तुमचे शेतं तसेच राहतील. म्हणून तुम्ही काय करा, लवकर निर्णय घ्या. म्हणजे इतका पाऊस पडला की सोलापूरला दरवर्षी सरासरी 550 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो आणि यावर्षी मे महिन्यामध्ये तितका मिलीमीटर. तर म्हणजे खडे देखील फुटले आहेत, विहिरीला पाणी आल्यात, विहीर वसंडून वाहत आहे. इतका पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडला आहे. आणि बीड जिल्ह्यासाठी परत एक आनंदाची बातमी सांगतो. हे वर्ष असं राहील की बीड जिल्ह्यातला एकही छोटं तळं म्हणजे रिकामं राहणारच नाही. आता उद्याच्या 13 ते 17मध्ये बीड, कडा, आष्टी या भागात देखील खूप पाऊस पडणार आहे आणि छोटे सगळे बंधारे भरून जाणार आहे. म्हणून खास करून दुष्काळपट्टा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे 13 ते 17चा पाऊस पडणार आहे, खूपच पडणार आहे बीड जिल्हा, कडा, आष्टी या भागामध्ये. म्हणून त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. लातूर जिल्ह्यात देखील यावर्षी खूपच पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. तसं सरासरी बघितला संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 2025 हे चांगलं शेतकऱ्याची साल राहणार आहे. आणि मी पहिल्यापासून म्हणतो, तुम्ही बघा माझ्या अंदाजात वाटल्यास व्हिडिओमध्ये बघा की यावर्षी शेतकरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करायला दिसेल म्हणून असा अंदाज दिला होता आणि ते तुम्ही वाटल्यास बघू शकता. आणि यावर्षी तशीच परिस्थिती राहणार आहे. म्हणजे सगळ्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल देखील भरपूर आहे, सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. फक्त पेरताना काय झालं की वापसा होईना, म्हणून वापसा झाल्यानंतरच शेतकरी निर्णय घेतील. अचानक वातावरणात बदल झाला, उद्याचा एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.